मंडळी नमस्कार. इन पब्लिक न्यूज मध्ये मी रोहित आपलं स्वागत करतोय. आपण आज आलोय परीक्षा परिषद पुणे येथे. परीक्षा परिषदेने JCC TBC कॉम्प्युटर टायपिंग आणि NMS या परीक्षेमध्ये अत्यंत आमूलाग्र आणि महत्त्वाचे बदल केले होते. गेल्या काही दिवसांमध्ये त्या बदलाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात राज्यावर सुद्धा परिणाम झालाय. आज आपल्यासोबत आहेत परीक्षा परिषद अध्यक्ष नंदकुमार बेडसे सर. सर, इन पब्लिक न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करतो. आता जे आपल्या टायपिंगच्या परीक्षा होत आहेत JCC TBCच्या, यामध्ये आपण महत्त्वाचे आता काही बदल केले. कम्प्युटर टायपिंगच्या परीक्षा साधारणपणे आपण 2016 पासून घेत आहोत. यामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये किंवा मागच्या 1 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रामाणिक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे परीक्षा देता यावी आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना देखील या कोर्सकडे आकृष्ट होता यावं, त्याकडे त्या झाक्याने LMS सिस्टीम जी आहे, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम, त्या अंतर्गत आपण विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम प्रकारचं दर्जेदार असं प्रशिक्षण आपण देणार आहोत. या सिस्टीममध्येच त्यांनी विद्यार्थ्यांनी लॉग इन झाल्यानंतर संपूर्ण प्रॅक्टिस, इव्हन आमची डेमो परीक्षा सुद्धा त्यामध्ये होणार. सिलेबस आपला कव्हर होणार. येस, तो सिलेबसही कव्हर होणार, त्याला प्रॅक्टिसही मिळणार, त्याला जेवढा वेळ पाहिजे तेवढी प्रॅक्टिस त्यामध्ये करता येणार. हा एक सगळ्यात प्रमुख आपण या सत्रापासून ऑफलाईन सिस्टीम द्वारे सुरू करत आहोत. मागच्या सेमिस्टरला ऑनलाईन केले, पण त्यात काही समस्या आल्या किरकोळ, तर त्यामध्ये संस्थाचालकांना देखील प्रॉब्लेम्स येत होते. म्हणून आपण आता ऑफलाईन पद्धतीने LMS सॉफ्टवेअर आपण उपलब्ध करून देणार आहे. कदाचित उद्यापासून आपण त्याची विद्यार्थ्यांची रजिस्ट्रेशन, नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू करणार आहोत. नवीन रजिस्ट्रेशन झाल्या फी भरल्यानंतर लगेचच तुम्हाला ID पासवर्ड संबंधित संस्था. फी म्हणजे आपली कोर्सची फी भरायची की त्या सॉफ्टवेअर संदर्भात परत एक वेगळी फी असणार? सॉफ्टवेअर आपल्या फ्री मध्ये देणार का कशा पद्धतीने? सॉफ्टवेअर फ्री मध्येच आहे. तुमच्या परीक्षे फी मध्येच तो इन्क्लूड केलेला आम्ही आहे. म्हणजे जी आपली 6 महिन्याची टर्म फी आहे, त्या टर्म फी मध्येच तो आपल्याला सगळ्या सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला प्रॅक्टिस करता येईल. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ती फ्री मध्ये असेल. फ्री मध्ये असेल. आणखी सर महत्वाचा एक बदल आपण केला की CCTV कॅमेरे आपण बसवले काही परीक्षा केंद्रावरती. यामध्ये CCTV कॅमेरे बसवताना परीक्षा परिषदेला आणि जे काही गैरप्रकार चालत होते अशांना काही आळा बसलाय का, आणि कुठल्या भागामध्ये, राज्यातल्या कुठल्या भागामध्ये अशा सर्वात जास्त बेनिफिट झाला, फायदा झाला त्याचा CCTVचा? प्रामुख्याने CCTV मुळे तो लाईव्ह ऍक्सेस जो आमच्याकडे मिळाला त्याचा परिणाम खूप चांगला झाला. आम्हाला इथून कंट्रोलिंग करता आले, इथून काही गैरप्रकार चालतायत का, त्यानंतर विद्यार्थी सर्व बरोबर त्या संख्येने बसायला पाहिजे त्या संख्येने पूर्ण बसले आहेत का, आमचं अतिशय बारीक लक्ष होतं यावेळेला आपण 204 केंद्रांपैकी जवळजवळ 48 केंद्रांमध्ये जिथं सरसकटच आम्ही तो निर्णय घेतला होता की ज्या ठिकाणी 75-80% वर त्यांची टक्केवारी होती, पासिंग पर्सेंटेज मागच्या केंद्राची परीक्षा केंद्राची, त्यावर सगळ्या ठिकाणी आपण CCTV लावले होते. त्याचा खूप चांगला डिटरन्स आणि चांगला परिणामकारक सुद्धा हे मिळाला. खास करून आम्हाला तक्रारी काही ठिकाणच्या येत होत्या, खास करून मालेगाव असेल, मराठवाड्यामधील काही जिल्हे आहेत, जालना जिल्हा असेल, परभणी असेल, म्हणजे ज्या भागातल्या तक्रारी आपल्याकडे जास्त रेट झाल्या आणि ज्याची पर्सेंटेज जी होती, पासिंगची पर्सेंटेज जास्त होती, त्या भागात आपण त्या या भागात लावले. त्याचा चांगला परिणाम पण आम्हाला मिळाला. काही ठिकाणी तर तब्बल 90-95% निकाल असलेला तो आता 10%वर आला, 15%वर, 20%पर्यंत. म्हणजे जेन्युइनिटी इथं राहिली जास्त. म्हणजे खरोखरीच जे विद्यार्थी पास व्हायला पाहिजेत तेच पास झाले. जे विद्यार्थी पास करून देतो वगैरे या कन्सेप्टवर परीक्षा देण्यासाठी आले होते ते विद्यार्थी खास करून यामध्ये प्रकाराला चांगला आळा बसलाय का मग सर राज्यातल्या सगळ्याच भागात? प्रचंड आळा बसला. याच्यामध्ये खूप चांगला परिणाम देखील आम्हाला या ठिकाणी जाणवला. कारण आतापर्यंत आपल्याकडे काही पुरावा नव्हता. एखादा पुरावा मिळतो आपल्याला. CCTV मुळे मुळातच मुलं बरोबर एका ठिकाणी बसले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनीच बरोबर परीक्षा दिली आणि पर्यायाने जो खरा निकाल होता तो खरा निकाल आता यावेळेला अगदी मोठ्या प्रमाणावर, अगदी मी म्हणेल अगदी 100% कदाचित म्हणू शकता नाही, पण मोठ्या अंशी चांगला प्रकारे निकाल आपल्याला मिळाला. बोर्डाला मध्ये परीक्षा परिषदेमध्ये हा एक मोठा बदल झालेला दिसतोय का मग सर यातून, ह्या CCTVच्या माध्यमातून? येस, निश्चितच म्हणता येईल. याच्यामध्ये खूप चांगला परिणाम CCTV असेल. इतरही आमची काही ऍक्टिव्हिटीज होत्या. काही ठिकाणी आम्ही झूम मिटिंगद्वारे आमचे तंत्रज्ञानी शिक्षक नेमले होते काही परीक्षा केंद्रांवर, त्या ठिकाणी पण व्हिडिओग्राफी झाली. तर त्याच्या धाकाने गैरप्रकार बऱ्यापैकी थांबलेत. येणाऱ्या काळात आपण कशा प्रकारे आणखी आत म्हणजे अजून उपाययोजना आणणार आहे का? कारण फक्त CCTV आता 48 केंद्र आपण बसवले, पण येणाऱ्या पुढच्या परीक्षेला मात्र आपण ही संख्या वाढवणार का CCTVची, किंवा आपण केंद्र चेंज करणार का? केंद्र चेंज करण्यासाठी खूप लिमिटेशन्स आहेत आपल्यावर. कारण आपल्याकडे अशी परिस्थिती नाही की 10 केंद्र उपलब्ध आहेत परीक्षा निवडीसाठी केंद्रासाठी आणि आम्हाला 2 निवडायचे. आम्हाला जेवढे निवडायचे तेवढेच परीक्षा केंद्र साधारणपणे तालुका स्तरावर आहेत, फारसे जास्त नाही. त्यामुळे
याच परीक्षा केंद्रावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं. तथापि याच्यामध्ये आपल्याला झूम मिटिंगद्वारे पण आपल्याला करता येईल. त्यानंतर इतरही काही मार्ग आपल्याला त्या ठिकाणी अवलंबता येऊ शकतील. खास करून आपण आता मोबाईल अटेंडन्सवर आपण जाणार आहोत. ऑलरेडी आपण बायोमेट्रिक अटेंडन्स पण सुरू केले. बायोमेट्रिक अटेंडन्समुळे बराच काही का असेना पण विद्यार्थी येऊ लागला आणि ट्रेनिंग घेऊ लागला. अजून मोबाईल अटेंडन्स मध्ये सुद्धा मला एक म्हणजे आशा वाटते आहे की अजून चांगला परिणाम होईल. पण मोबाईल अटेंडन्स कुठूनही लावू शकतो आपण. आता आपण MNC कंपनीचं बघतो आपण काय लॉगिन, तर आपण आपला प्लेस सोडून म्हणजे आपला जे इन्स्टिट्यूटचा एरिया सोडून दुसऱ्या एरियात जर आपण गेलो प्रेझेंट लावलं तर शक्य होतं त्या ॲपमध्ये. तसं आपण त्यात काही लिमिटेशन ठेवणार का? काही त्याच भागापुरतं ते लॉग इन झालं पाहिजे, GPS त्याची सिस्टीम ट्रॅक झाली पाहिजे. मोबाईल अटेंडन्स मध्ये आम्ही तो एक फरक आम्ही अनुभवतोय किंवा मी घेतोय की त्याचा जो प्रिमायसेस राहील ती साधारणपणे 15 मीटरचा रेडियस म्हणजे 30 मीटरच्या आतमध्ये त्याचं मोबाईल अटेंडन्स घेतलं जाईल. जिओ फेन्सिंग राहील, त्याच्या बाहेर अटेंडन्स घेऊ शकणार नाही. साधारणपणे एका संस्थेला 4 ते 5 आपण अलाउ करणार मोबाईल ऍप डाउनलोड करण्यासाठी. ऍपद्वारे काम चालेल. या क्षणी किती विद्यार्थी त्या संस्थेमध्ये स्टुडंट्स टायपिंग करतात देखील आम्हाला रिअल टाइम करणार. म्हणजे लाईव्ह किती विद्यार्थी आता प्रॅक्टिस करतात आपल्या त्याचा आपला डेटा एक स्टोर राहील आपल्या. विद्यार्थ्यांना मात्र आता अनेक वेळा काय होतं की विद्यार्थ्यांचं असतं की आम्हाला आता वेळ कमी आहे किंवा आमच्याकडे वेळ भरपूर, तर आम्ही फक्त एक्झामच्या टप्प्यामध्येच एक्झामच्या महिना 2 महिने आम्ही प्रॅक्टिस करू. अशा विद्यार्थ्यांमध्ये चपराक बसेल की यातून नाही. प्रेझेंट आपण 75-80% प्रेझेंट करतोय आपण कंपल्सरी. यामध्ये आम्ही एक थोडंसं शिथिलता दिलेली आहे. काही विद्यार्थी जानेवारीच्या ऐवजी फेब्रुवारीमध्ये येतात, मिड मार्च मध्ये येतात. तर अशा विद्यार्थ्यांनी एका तासाच्या ऐवजी जर 2 तास केले आम्ही त्याच्यावर अलाव नाही करणार. नाही एखादा विद्यार्थी संपूर्ण दिवसभर आला त्याचे 10 तास लागणार नाही. त्याचे साधारणपणे दुप्पट 2 तास प्रेझेंटी तो लावू शकतो. पण यू शुड कम इन क्लास, यू शुड कम इन इन्स्टिट्यूट अँड गेट प्रशिक्षण त्यांनी घ्यावं. म्हणजे कंपल्सरी तो क्लासमध्ये आलाच पाहिजे आपला त्याच्या पाठीमागचा उद्देश असेल. दुसरा LMS मधून पण आम्ही ती सिस्टीम डेव्हलप करतोय. LMS हा फक्त आणि फक्त क्लासमध्येच उपलब्ध असणार आहे, बाहेर मिळणार नाही. LMS ची पण प्रेझेंटी काउंट होणार आहे. त्याच्यामध्ये पण जाणवणार आहे की हा विद्यार्थी खरोखरच प्रशिक्षण घेतो आहे किंवा कसं. त्यामुळे LMS हा त्या संस्थेमध्येच फक्त तो मिळणार आहे. संस्थेमध्ये देत असताना संस्थेच्या लॉग इन मध्ये देणार का विद्यार्थ्यांना तो LMS आपण देणार? कारण राज्यातल्या सगळ्या भागात आता हा सगळा आपल्याला LMS आपण देणार, प्रत्येक विद्यार्थ्याला देणार. पण संस्थेच्या लॉग इन मधून आपण राहणार आणि संस्थेला तो प्रोव्हाइड करायचा विद्यार्थ्यांना. कारण प्रत्येक संस्थेची कॅपॅसिटी जी आहे ती वेगवेगळी कॅपॅसिटी नाही. ज्या कॅपॅसिटीनुसार विद्यार्थी बसणार आहेत संस्थेमध्ये नो डाऊट. आणि त्या विद्यार्थ्याला त्याचा ID आणि पासवर्ड वापरून त्याचा त्या संस्थेमध्ये येऊन त्याचा LMS अकाउंट ओपन करता येईल. संस्थेमध्येच ते करावं लागेल. याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वतःची जी काही म्हणजे संस्था चालकांना शिकवण्यासाठी जी काही त्यांनी मेहनत करावी लागते. कारण बरेच संस्था एजेड खूप आहेत, खूप वर्षापासून 4-4, 5-5, 7-7 पिढ्या संस्था चालतात. आता त्या संस्था चालकांना त्याला शिथिलता मिळेल की कारण हा सॉफ्टवेअर तुम्ही सांगताय की सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे सगळे लेसन्स आहेत, सिस्टम्स आहेत. एक्झाम आपली जशी होते तशा पद्धतीने आपण हे सॉफ्टवेअर डेव्हलप केले. अगदी बरोबर. एक्झाम आपली होणार, एक्झामची प्रॅक्टिस होणार, एक्झामची प्रॅक्टिस सुद्धा होणार. एक्झाम मध्ये नेमकं तुम्हाला काय काय प्रॅक्टिकल करायचे ते प्रॅक्टिकल सुद्धा तुम्हालाच करायचे. तिथं अगदी म्हणजे अनगिनत म्हणजे तुम्हाला अगदी टाइम लिमिट नसणार आहे. बऱ्यापैकी तुम्हाला टाइम तुम्हाला तिथं मिळेल. आता एक बेसिक असा प्रश्न असतो की सर MCQ क्वेश्चन आपल्याकडे आणि जे आपले लेटर, स्टेटमेंट आणि पॅसेज जे असतात ते त्या सॉफ्टवेअरमध्ये रिपीटेडली चेंज होत राहणार का तेच फक्त वारंवार येणार? कारण जर चेंज असतील तर विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस जास्त होऊ शकते. आम्ही हे दोन्ही सेक्शन जे आहेत पॅसेज, स्टेटमेंट आणि लेटर हे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला सवय म्हणजे भरपूर पॅसेजेसची प्रॅक्टिस मिळेल. या व्यतिरिक्त MCQ मध्ये सुद्धा आम्ही भरपूर प्रश्न देणार त्यांना. प्रत्येक लेसन वाईज प्रश्न असणार आहेत. त्यामुळे लेसनची एकूण MCQ ची संख्या देखील काही जास्त हजारात असणार आहे. नॉट नेसेसरी की हे सगळे प्रश्न तुमच्या परीक्षेला येतील. परीक्षेला येतील परंतु तुम्हाला कव्हरेज मात्र चांगल्यापैकी मिळू शकेल आणि त्या विद्यार्थ्यांना त्याची प्रॅक्टिस करता येईल. शेवटचा प्रश्न सर तुम्हाला, येणाऱ्या काळात परीक्षा परिषदेकडून संस्था चालक आणि विद्यार्थ्यांसाठी काय नवीन गोष्टी आपण करणार आहोत का? जसं की ID कार्ड असू द्या किंवा काही विमा असू द्या संचालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी असं काही करणार का आपण? याबद्दल संघटनेशी पण आमची चर्चा सुरू आहे. संघटनेचे काही प्रपोजल्स असतील ते पण आम्ही फार सकारात्मक दृष्टीने पाहत आहोत. यामध्ये आय कार्ड असेल तर आय कार्ड देण्यामध्ये आम्हाला काही अडचण नसावी, ती सहजरित्या करता येऊ शकेल असं मला वाटतं. इतरही काही सुविधा असतील जसं की आम्ही आता परीक्षेमध्ये आधी पेमेंट करून आपण रिस्पॉन्स शीट द्यायचो किंवा द्यायचो. आता आपण फ्री ऑफ कॉस्ट सर्व विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स शीट संबंधित संस्था चालकांना फ्री ऑफ कॉस्ट त्यांना लगेच देतो. म्हणजे विद्यार्थ्याला कळतं, संस्था चालकालाही कळतं की हा विद्यार्थी पास होणार की नापास होणार. त्यामुळे हा एक फार चांगला ऍडव्हान्टेज आम्ही उपलब्ध करून दिला. दॅट इज फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे त्याला कुठली हे लागणार नाही. तर म्हणजे महाराष्ट्र राज्यासाठी आज एक मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर एक्झाम परीक्षा केंद्रावरती एक्झामसाठीचा खूप मोठ्या प्रमाणात ही तफावत आपल्याला पाहायला मिळाली. जिथं 95%, 91% निकाल लागले, तिथं 8 आणि 9% निकाल सुद्धा आलेत. आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी होते बेंचे सर. सगळी सविस्तर तुम्ही माहिती दिली, चर्चा केली आणि राज्यासाठी, राज्यहितासाठी तुमचे प्रयत्न सुद्धा बघतो आपण आणि सगळ्या राज्यांनी तुमचे प्रयत्न बघितले. येणार कॅप्स संस्था चालकांसाठी आणि विद्यार्थी हितासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गैरप्रकार थांबवण्यासाठी अनेक आपण प्रयत्न करतोय. सविस्तर आपण बातचीत केली. सर, धन्यवाद.